हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंचंही मिशन MMR. उद्धव ठाकरेंनी बोलवली ठाणे कल्याण डोंबिवलीमधील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक. महापालिकेच्या रणनीतीवरती चर्चा होणार. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली NDA संसदीय पक्षाच्या बैठकीला सुरुवात. ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधानांचा सत्कार होणार. पंतप्रधान खासदारांनाही संबोधित करणार. इंडिया आघाडीच्या बैठकीची धास्ती घेतल्यामुळे NDAची बैठक. संजय राऊतांचं वक्तव्य. ट्रम्प यांना धडा शिकवतो असं मोदी म्हणाले तर त्यांचा सत्कार करू. राऊतांचा खोचक टोला. कोल्हापुरातील महादेवी हत्तीण आणि कबूतरखान्यांवरील कारवाईबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक. राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष. कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केला म्हणून महिलेला लोखंडी रॉडने मारहाण. मीरा रोडमधली धक्कादायक घटना. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही. सूत्रांची माहिती. शिवभोजन थाळीतही काटकसर करावी लागण्याची शक्यता. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा ऐरणीवर. 15 ऑगस्टला पालकमंत्री म्हणून भरत गोगावलेंनाच झेंडावंदनाची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार. उदय सामंतांचं वक्तव्य. सर्वधर्म समभाव हा नीचपणा. संभाजी भिडेंची पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. तर आंबे खाऊन मूल होतं या वक्तव्याचाही पुनरुच्चार. पुण्याच्या कोथरूड पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलक तरुणी हायकोर्टात दाद मागणार. पोलिसांविरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात. दौंड तालुक्यातील यवत गावातील जमावबंदी आदेश शिथिल. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत जमावबंदी उठवली. व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त. तर 4 दिवसांनंतर शाळाही पुन्हा सुरू. दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेतली मोठी त्रुटी उघड. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचा डमी बॉम्बसह लाल किल्ल्यात प्रवेश. 7 पोलीस कर्मचारी तातडीने निलंबित. 3,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींची आज ईडीकडून चौकशी. ईडीने डझनभर बँकांना पत्र पाठवून कर्जाची संपूर्ण माहिती मागितली. नागपुरामध्ये वटवृक्षाच्या वयाचा वाद न्यायालयामध्ये. वडाचं वय 188 वर्ष की 40 वर्ष यावरनं वाद पेटला. ई लायब्ररीच्या कामात वटवृक्षाचा अडथळा तर स्थलांतराला पर्यावरणवाद्यांचा विरोध. येमेनमध्ये समुद्रात बोट बुडून आफ्रिकेतील 68 स्थलांतरितांचा मृत्यू तर 74 जण बेपत्ता. इथिओपियातनं UAEला बेकायदा मार्गाने जात असल्याची माहिती.